सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. म्हणजे जिल्ह्यातील जनता. जनतेलाच मी माझे सर्वस्व मानत काम केले असून भाजप सरकारने जनतेला गाळात आणले असल्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वाईत झालेल्या सभेत सांगितले. पाहूया सविस्तर वृत्तांत. वाई येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी बेफिकीर राहून चालणार नाही. गावागावात जाऊन घरोघरी प्रचार करणे गरजेचे आहे. केल्यानंतर खूप सोपी आहे, परंतु तुम्ही जर कामच केलं नाही तर ही निवडणूक अवघड सुद्धा होऊ शकते. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून कळकळीची नम्रतेची विनंती आहे की प्रत्येकानं सारंग पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ग्राउंडवर, ग्रासरूटवर आपल्या गावातल्या सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचून तुम्हाला या निवडणुकीचं काम करावं लागणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आहेत महाराज येतील निवडून, असं चालायचं नाही. महाराजांना जर तुम्हाला प्रचंड मताने निवडून आणायचं असेल तर आपल्याला आपल्या मतदारसंघाची जबाबदारी ही सगळ्यात अधिक आहे, एवढं लक्षात ठेवा. विशेषतः आता समोरचा जो आपला उमेदवार आहे, हा उमेदवार माथाडी कामगारांचा नेता आहे. त्यामुळे माझ्या पश्चिम भागातल्या लोकांची, वाई तालुक्यातल्या जबाबदारी अधिक आहे. माझ्या खंडाळा तालुक्यातल्या खेड वगैरे भागातल्या त्या ठिकाणी काही लोकांची जबाबदारी अधिक आहे. माझ्या महाबळेश्वर तालुक्यातल्या लोकांची जबाबदारी त्या निमित्तानं अधिक आहे. अतिशय सतर्क राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काम करायचंय. कारण आता प्रचाराला आत्ताशी सुरुवात झाली. प्रचाराला अजून खूप दिवस 23 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी प्रचाराचं काम करावं लागणार आहे. त्यामुळं इथून पुढं प्रत्येकानं अतिशय बारकाईनं आणि सतर्कतेनं आपल्या उमेदवारांचं काम हे त्या ठिकाणी करायचंय. आणि उद्याच्या 23 तारखेला आपले उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले की ज्यांची खून घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन आपण दाबायचंय आणि त्यांना प्रचंड बहुमतानं लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय. आणि ते काम उद्याच्या कालावधीमध्ये आपण प्रामाणिकपणाने करावं अशा पद्धतीची विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. जाता जाता एवढंच सांगतो की 2 तारखेला उदयनराजेंचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या संदर्भातलं सुद्धा नियोजन तुमच्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी. यावेळी सभेला संबोधित करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले की मी तुमच्यासारखाच एक सामान्य व्यक्ती आहे. मी म्हणजेच मकरंद आबा, मी म्हणजेच शिवेंद्रसिंह राजे, मी म्हणजेच सत्यजित पाटणकर, मी म्हणजेच बाळासाहेब पाटील, मी म्हणजेच शशिकांत शिंदे, मी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण, मी म्हणजेच सारंग पाटील आहे. मी म्हणजेच सातारा जिल्ह्याची जनता, अर्थात तुम्ही लोकशाहीचे राजे आहात. पाहुयात उदयनराजे काय म्हणाले. शिवेंद्र राजे, मी म्हणजेच बच्चूदादा पाटणकर, मी म्हणजेच बाळासाहेब पाटील आहे, मी म्हणजेच शशिकांत शिंदे आहे, मी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण, बाबा चव्हाण आहे, आणि मी म्हणजेच त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं असे सारंग पाटील आहे, आणि मी म्हणजेच तुम्ही आहात. एवढं लक्षात आपण ठेवा. कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे. भविष्य काळात बदल होणार नाही. समज गैरसमज झाले असले तरी एक खात्रीपूर्वक सांगतो, मी खोटं कधी बोलत नाही आणि कधी दुजाभाव केला नाही. त्यामुळे कृपया करून कोणी गैरसमज झाला असेल तर मी सुद्धा विनम्रपणे सांगतो, मागच्या जन्मी कदाचित मुंगी एवढं जास्त, पण नाही मुंगी एवढं जास्त
माझ्या हातून पुण्य घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला योग आला. हे योगाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी कोणी पण माझा योग आला मी माझं भाग्य समजतो. पण मी काय सुपरमॅन नाही आहे. आणि ज्या वेळेस मी सुद्धा तुमच्यासारखाच एक माणूस, माझ्याकडनं जर चूक होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने केव्हाही मला हाक मारा, मला सांगा. कारण मला जर माझी समजा कळत न कळत मी चुकत असलो, असं प्रत्येक जण अनादाने चूक घडत असते, तर माझ्या आयुष्यातले काही क्षण वाचतील. म्हणजे एक 4-5 दिवस नंतर मला कळली ती चूक, माझ्या आयुष्यातली ती 4-5 दिवस वाचतील. आणि एक खऱ्या मित्रासारखं आपण ते मित्रतेचे संबंध राबवा. फार अपेक्षा मी काही करत नाही. पण माझ्याकडनं जर चुकून माकून काय जर कोण दुखावलं गेलं असेल तर विनम्रपणे, आणि एक लक्षात घ्या, निवडणूक आहे म्हणून मी बोलत नाही, खरं सांगतो, पण मनापासून बोलतो. म्हणजे त्यांच्या मन की बात सारखं नाही, ही खरी मन की बात आहे.